कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या आधारे उच्च आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची पदवी मिळेल असा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगानं घेतलाय। विद्यापीठ अनुदान आयोगानं उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखडा तयार केलाय। त्यामध्ये उच्च आणि तंत्रशिक्षणाची पदवी कशी संपादन करायची याचे निकष ठरवण्यात आलेत। या निकषांमुळे कामाचा अनुभव आणि कौशल्य असूनही पदवीपासून दूर राहिलेल्यांना पदवी आता संपादन करता येणार आहे। विद्यापीठ अनुदान आयोगानं उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखड्याचा मसुदा सूचना आणि हरकतींसाठी प्रसिद्धही केलाय। आपण पाहतोय 6 महत्त्वाचे मुद्दे। अनुभव आणि कौशल्याच्या आधारे उच्च पदवी, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे मिळणार आता उच्च आणि तंत्रशिक्षणातली पदवी। विद्यापीठ अनुदान आयोगाकडून उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखडा तयार करण्यात आलाय। अनुभव आणि कौशल्य असूनही पदवीपासून दूर राहिलेल्यांना आता पदवीधर होण्याची संधी आहे। नव्या रचनेची अंमलबजावणी झाल्यास विद्यापीठ ड्रॉपआउट्सना पदवी पूर्ण करण्याची संधी मिळेल। कौशल्य, अनौपचारिक शिक्षण, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभवाच्या आधारेही पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुढील सत्रापासून देशात काही उच्च शिक्षण संस्थांमध्ये नव्या रचनेच्या अंमलबजावणीची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।